नमस्कार मित्रांनो, मी उमेश जाधव पुन्हा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की 10वी-12वीचा जो फायनल टाइम टेबल आहे बोर्डाचा तर तो आलेला आहे। यासोबतच तुमची तोंडी परीक्षा जी की प्रॅक्टिकलची असतात हे तुमचे कोणत्या तारखेच्या अंतर्गत होणार आहे याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। त्यापूर्वी चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून सोबतच घंटीच्या बटन प्रेस करून ठेवा, जेणेकरून आपल्याला 10वी-12वी बोर्ड परीक्षेसंदर्भातले सर्व अपडेट्स वेळोवेळी मिळत राहील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता एक नवीन प्रकटन जे आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्याकडून जाहीर करण्यात आलेले आहे। तर यामध्ये जे आहेत 12वीचे जे आहेत पहिले तर लेखी परीक्षेचं टाइम टेबल या ठिकाणी दिलेलं आहे। तारीख दिलेली आहे 10 फेब्रुवारी 2026 ते 18 मार्च 2026 पर्यंत होणार आहे। यासोबत 12वीचे जे विद्यार्थी आहे यांचे जे तोंडी परीक्षा आहे जे प्रॅक्टिकल्स वगैरे आहेत तर या ठिकाणी बघू शकता 23 जानेवारी 2026 ते 9 फेब्रुवारी 2026 दरम्यान होणार आहे। त्याच पद्धतीने 10वीची जे परीक्षा आहे लेखी परीक्षा जी आहे 20 फेब्रुवारी ते 18 मार्च 2026 पर्यंत होणार आहे। आणि जी तोंडी परीक्षा आहे जे प्रात्यक्षिक वगैरे आहेत तर ते 2 फेब्रुवारी तर 18 फेब्रुवारी या दरम्यान होणार आहे। आता पूर्ण टाइम टेबल या ठिकाणी आपण बघून घेणार आहोत। तर सर्वप्रथम मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही 10वीचा जो टाइम टेबल वगैरे आहे तर तो बघू शकता। फेब्रुवारी मार्च 2026 मध्ये होणार आहे। तर पहिला पेपर जो आहे तर तो 20 फेब्रुवारी 2026 म्हणजे शुक्रवार रोजी होणार आहे। टायमिंग आहे 11 ते 2, ज्यांचा मराठी आहे तो विषय असणार आहे मराठी, ठीक आहे। आणि तुम्हाला जर विषय वगैरे माहिती नसेल तर तुम्ही एक्झाम फॉर्म भरताना जे काही विषय तुम्ही टाकलेले आहेत तर ते तुम्हाला मिळणार आहे। तसे तुमच्या हॉल तिकीटवर सुद्धा ते दिलेले असेल। त्यानंतर खाली जर तुम्ही स्क्रॉल करत आला तर दुसरा पेपर जो आहे तुमचा सेकंड लँग्वेज किंवा थर्ड लँग्वेज असेल 23 फेब्रुवारीला असेल मराठीचा पहिला पेपर झाल्यानंतर डायरेक्ट 27 फेब्रुवारीला पेपर आहे इंग्लिशचा, ठीक आहे। सेकंड लँग्वेज तुमचा असेल तर त्यानंतर आहे 4 मार्च 2026ला थर्ड लँग्वेज हिंदीचा असणार आहे। नंतर 6 मार्चला मॅथचा पहिला पेपर असणार आहे पार्ट 1 म्हणून आहे। त्यानंतर 9 मार्चला मॅथमॅटिक्स सेकंड पेपर आहे। त्यानंतर 11 तारखेला जे आहेत म्हणजे 11 मार्चला आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1 असेल। त्यानंतर पार्ट 2 जो आहे तर तो 13 मार्चला आहे। आणि 16 मार्चला जे आहे सोशल सायन्स 1 आणि 18 मार्चला सोशल सायन्स 2। अशा प्रकारे 10वीचा हा पूर्ण टाइम टेबल जो आहे बोर्डाच्या वेबसाईटवरती फायनल दिलेला आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता। त्यानंतर आता आपण 12वीचं बघणार आहोत। 12वीचंही फायनल टाइम टेबल या ठिकाणी आलेलं आहे बोर्डाकडून। या ठिकाणी तुम्ही बघू शकता 10 फेब्रुवारी 2026ला पहिला पेपर असणार आहे इंग्लिशचा 11 ते 2 असेल, ठीक आहे। त्यानंतर 11 फेब्रुवारीला ज्या विद्यार्थ्यांचं हिंदी आहे त्यांचं हिंदी असेल। त्यानंतर 12 फेब्रुवारीला पुन्हा ज्यांचे लँग्वेज वगैरे चेंजेस आहेत त्यांचे मराठी गुजराती सगळे विषय या ठिकाणी दिलेले आहे। त्यानंतर 13 फेब्रुवारीला संस्कृत वगैरे ज्या विद्यार्थ्यांचं आहे। 14 फेब्रुवारीला जे आहेत ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स म्हणजे कॉमर्स विद्यार्थ्यांचा हा वाणिज्य संघटन व्यवस्थापन हा विषय असणार आहे। 16 तारखेला जे आहे फिजिक्स जे सायन्सचे विद्यार्थी आहेत त्यांचा असणार आहे। 17 तारखेला जे आहेत सिक्रेटरी प्रॅक्टिस चिटणीसाची कार्यपद्धती या ठिकाणी कॉमर्सचे विद्यार्थ्यांचं असेल। नंतर 18 तारखेला केमिस्ट्री असेल सायन्सच्या विद्यार्थ्यांचं। मॅथमॅटिक्स अँड सायन्स 21 फेब्रुवारीला असेल सायन्सच्या विद्यार्थ्यांचं। म्हणजे अशा प्रकारे तुम्ही तुमचे विषय आणि डेट टाईम वगैरे सगळं या ठिकाणी बघू शकता। हवे असेल तर तुम्हाला टाइम टेबल जर डाउनलोड करायचं असेल तर तुम्ही सरळ क्रोमवर जाऊन SSC टाका, ऑफिशियल वेबसाईटवरती याल बोर्डाच्या। अशा पद्धतीने इंटरफेस येईल, इथं सगळं टाइम टेबल वगैरे दिलेलं आहे, इथून तुम्ही डाउनलोड करू शकता। सो आय होप की संपूर्ण माहिती आपल्याला कळाली असेल। चला मग भेटू आपण असेच अपडेटसोबत नवीन व्हिडिओ दे। धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र।